नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी कदम तुमचं विश्वभारतीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे। आपण जो आहे संख्या ज्ञान हा टॉपिक चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे आपण 10 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन हे हा टॉपिक आपण शिकतो। त्याच्यामध्ये याआधी जी आहे आपण एक एक्सरसाइज सॉल्व करून घेतलेली आहे आणि आता जी आहे आपण त्याची पुढची एक्सरसाइज स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये ती सॉल्व करणार आहोत। तर लक्षपूर्वक ऐका आणि व्यवस्थितपणे लक्ष द्या, संकल्पना समजून घ्या। ठीक आहे, चला सुरुवात करूया। आता इथे संख्या दिलेली आहे आपल्याला एक वरती, त्यात काय आहे 99999999 अशा पद्धतीने ही एक संख्या दिलेली आहे। ठीक आहे, तर ही संख्या अक्षरात कशी लिहाल असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे। ठीक आहे, आता कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कालच्या सेशन मध्ये की जे आहे शेवटून 3 संख्या सोडून एक कॉमा द्यायला सुरुवात करायची। आता लिहून घेऊया संख्या 990 आणि पुढे 3 वेळा 9 आहे। ठीक, अशी संख्या दिलेली आपल्याला, तर 3 संख्या सोडून कॉमा दिला, परत एक कॉमा दिला। आता इथे जर बघितलं इथे एकक आहे, दशक, शतक, हजार, दश हजार आणि लक्ष अशा पद्धतीने हे नंबर्स आहेत। ओके, आता हे नंबर्स आहे कसे एकक, दशक, शतक, हजार, दश हजार आणि लक्ष अशा पद्धतीने। ठीक आहे, याला वाचताना कसं वाचणार आपण 9,90,999। ठीक आहे, आता इथे कुठे आहे 9,90,999 पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर असेल। पुढचा प्रश्न घेऊया। सर्वात मोठ्या 7 अंकी संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी पुढील संख्या कोणती? आता मी सांगितलेलं तुम्हाला सर्वात मोठी जी संख्या असेल 7 अंकी, 2 अंकी विचारलं, सर्वात मोठी 3 अंकी विचारलं, सर्वात मोठी 4 अंकी विचारलं, तर काय करायचं 9 ला आपण 7 वेळेस लिहायचं। म्हणजे सर्वात मोठी 7 अंकी संख्या कोणती असेल 9 ला आपल्याला 7 वेळा लिहावं लागेल। 9 1 2 3 4 5 6 7 हे जे आहे मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या ही जी आहे आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये शिकणार आहोत, पण इथे क्वेश्चन आलेले आपण सॉल्व करण्यापुरतं। ठीक आहे, त्या संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी, 1 ने लहान असणारी म्हटलं तर यातनं काय 1 वजा करायची, लहान असणारी म्हटलं तर 1 वजा करायची आहे आणि मोठी असणारी म्हटलं तर 1 त्यामध्ये आपल्याला ऍड करावा लागेल। ठीक, 1 वजा करा, 9तून 1 गेले 8, परत उरता 9, हे 9 खाली जसं असायचे, पुन्हा 9 पुन्हा 9 पुन्हा 9 आणि 9 हे एवढ्या वेळेस असं येईल। आता 6 वेळा 9 आणि 1 वेळा 8 असे असलेलं ऑप्शन बघायचं। ही जी आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे। वाचन कसं करायचं 3 वेळा इकडनं 3 अंक सोडा तर 2 2 च्या मध्ये द्या, काय 99,99,998 ही जी संख्या आहे ती 7 अंकी मोठ्या संख्येतून 1 वजा केली तर ते उत्तर आपल्याकडे येतं। पुढचा प्रश्न बघूया। 9 दशलक्ष 9 ही संख्या अंकात लिहा। 9 दशलक्ष आणि 9 ओके, दशलक्ष आता लक्षावर किती शून्य आहे आपल्याकडे 5 शून्य आहे, तर दशलक्षावर किती शून्य असतील 6 शून्य। ठीक आहे, 9 दशलक्ष म्हटलं तर 9 वर 6 शून्य, 1 2 3 4 5 6 आणि 9 लिहायचं याच्यामध्ये, तर एकच स्थानी काय येईल इथे 9 येईल त्या शून्याच्या जागी। तर अशा पद्धतीने जे आहे आपण 9 दशलक्ष 9 ही संख्या लिहू शकतो। आता इथे किती शून्य आहे मध्ये 5 शून्य आहे, ते कुठे कोणत्या संख्येत आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याकडे इथे बरोबर उत्तर आहे। ठीक, पुढे आहे 70,07,000 ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही 7च्या मागे 1 शून्य कमी लिहिले। दोन्ही 7च्या मध्ये तिने 1 शून्य कमी लिहिला, तर तिने लिहिलेली संख्या दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा कितीने जास्त असेल। ठीक आहे, हे बघायचंय आपल्याला। आता 70,07,000 70 लाख म्हणजे किती, आता इथे मध्ये किती शून्य येतील 5 शून्य येतील। ठीक आहे, आणि हे काय आहे 70 लाख 70,07,000 ही संख्या अशी आहे। आता ईश्वरीने लिहिताना यात 1 शून्य काढून टाकला, म्हणजे तिला लक्षातच नाही आलं बाबा मॅडम मी काय सांगितलेलं होतं आणि आपण काय पद्धतीने हे सॉल्व केलेलं आहे। तिने याला 7 लाख वाचलं। ठीक आहे, मग 1 शून्य यातनं गळून गेला, तर तिने लिहिलेली संख्या कोणती असणार आहे ही संख्या जी आहे ईश्वरीने लिहिलेली आहे। ठीक आहे, आता ही जी संख्या आहे हिच्यापेक्षा कितीने कमी आहे किंवा कितीने जास्त आहे काढायचं असेल तर आपल्याला यातनं वजा करावे लागतील। ठीक,
सातातनं 7 गेले 0, हे 0 जशाच तसे, हे 0 जशाच तसे, परत हे 0, हे 0, पुन्हा 0तून 7 जात नाही, 1 हातचा घेतला, 1 आला, 10तून 7 गेले तर उरतात 3, 1 हातचा रिटर्न केला, 7तनं 1 गेले तर उरतील 63. म्हणजे हे किती 63 लाख एवढ्याने ती कमी आहे. म्हणजे ही संख्या जी आहे याच्यामध्ये जर आपण 63 लाख मिळवले तर ही संख्या येत असते. म्हणजे 63 लाखने ती संख्या जी लिहिलेली संख्या जी आहे ती कमी आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता ही संख्या अक्षरात लिहायची तर काय करायचंय, रूल काय आपला सगळ्यात महत्वाचा, शेवटून 3 अंक सोडून कॉमा द्यायचा, नंतर 2-2 अंकांनी का. आता 3 शून्य तिथे 1 कॉमा देऊया, 2 शून्य सोडून कॉमा देऊया. ठीक आहे. 5 शून्य आलेले, मग हिला काय म्हणणार आहे आपण 99 लाख. हिला वाचन अक्षरात कसं लिहिलं जाईल 99 लाख. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याकडे इथे बरोबर उत्तर आहे. ठीक. पुढे आहे सर्वात मोठ्या 10 अंकी संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. सर्वात मोठ्या 10 अंकी संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडायचा आहे आपल्याला. सर्वात मोठी 10 अंकी संख्या म्हणजे कोणती संख्या असणार आहे, मी काय सांगितलं, मोठ्यात मोठी संख्या काढायची असेल तर 9 म्हणजे 10 वेळा आपल्याला काय इथे 9 लिहावे लागतील. ठीक. आता 10 वेळेला 9 लिहू द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक. आता याच्यात काय अशा पद्धतीने आपल्याला तर ही वाचता येणार नाही, म्हणून आपण ट्रिक काय आपल्याकडे तिथे कॉमा द्यायचा आहे. तर पहिले काय करायचंय, शेवटच्या 3 संख्यांना कॉमा द्या संख्या सोडून, नंतर 2-2 संख्यांच्या फरकाने कॉमा देऊया. ठीक. ओके. आता इथे मोजा. हा काय आहे, एकक, शतक, सॉरी एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी आणि अब्ज. ठीक आहे. अशा पद्धतीने आता ही संख्या वाचताना कशी वाचणार आहे आपण, 9 अब्ज, 99 कोटी, 99 लाख, 99,999. ओके. ही संख्या अशा पद्धती. आता इकडे 9 अब्ज, 99 कोटी, 99 लक्ष, 99,999. हे कशामध्ये आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याकडे काय बरोबर आहे. तर परत वाचा. हे जे आहे इथे परत सांगते मी कशा पद्धतीने, एकक शेवटचा अंक, त्याच्यानंतर दशक, नंतर शतक, नंतर हजार, त्यानंतर दशहजार, मग लाख, दशलाख, कोटी, दशकोटी आणि मग अब्ज. ठीक आहे. मग आता काय येईल, 9 अब्ज, 99 कोटी, 99 लक्ष, 99,999. हे काय आहे आपल्याकडे बरोबर उत्तर असेल. पुढे बघूया. हा 33,70,278 ही संख्या अंकात कशी लिहाल. आता 33 कोटी, कोटी म्हटलेलं आहे, त्याच्यात किती शून्य येतील, तर मोजत चालायचं आपलं. प्रॅक्टिस होईपर्यंत त्याच करावं लागणार आहे. ठीक आहे. इथून पहिल्याला येईल आपल्याकडे एकक, नंतर दशक, शतक, हजार, दशहजार. ओके. 5 झाले. लाख, दशलाख, परत कोटी, दशकोटी. आता इथे 33 दिलेले आहेत, 33 दिलेले म्हणजे 33 कोटी, त्याच्यावर किती शून्य येतील आपल्याकडे, 8 शून्य, 9 शून्य येतील कोटीवरती. ठीक आहे. आता इथे पुढे जायचं, 33 वर 9 शून्य द्यायचे आपल्याला. जर तसंही नाही जमलं बोटांवर कॅल्क्युलेट करायला तर मागून 0 0 घेऊन यायचे. 33 कोटी ही संख्या लिहायची पहिले, पुढचं आपण सोडून देऊया, ते नंतर लिहू शकतो. ठीक आहे. आता एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लाख, दशलाख. आता इथे कोटी येईल आणि इथे दशकोटी येईल. ठीक आहे. पण आता 33 कोटी आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणून 33 आपण इथे अशा पद्धतीने याला लिहून घेऊया. ठीक आहे. ठीक आहे. 70,000. आता इथे काय 70,278 रुपये, 70,000 आणि पुढे 278 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो याला. ठीक आहे. आता 278 लिहा शेवटी आणि हे इथे 70. तर याला जर आपण ऍड करून घ्यायची, सरळ सरळ ऍडिशन दोघांची, 8 7 2 0 7 0 0 33. ओके. झालं. अशा पद्धतीने
पद्धतीने हे लिहायचं. 33 त्याच्यामध्ये 2 शून्य आले पाहिजे, नंतर 70 यायला पाहिजे आणि 278. हे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 9 अंकी संख्येत दशकोटी स्थानावर 7 हा अंक आहे. 9 अंकी संख्येमध्ये दशकोटी स्थानावर 7 हा अंक आहे. ठीक आहे. उर्वरित सर्व स्थानकावर 0 हा अंक आहे. तर त्या संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा शब्द कोणता? आता 7 हा अंक कोणत्या स्थानावर सांगितलेले त्यांनी? दशकोटी. तर 0 लिहायचा. एकक हा दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी. ठीक आहे. आणि दशक स्थानावर काय आहे? हा अंक आहे 7. आणि उर्वरित स्थानावर जो आहे तो 0 हे अंक आहे. आता इथे 0 कॉमा देत जायचे. ठीक आहे. याला आपण काय प्रोनाउन्स करणार आहोत? 70 कोटी. काय? कारण हे दशक स्थानचे आहे इथे 70 कोटी. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर असेल. पुढे आहे 99,341 आणि एक कॉलम दिलेला आहे आपल्याला. पुढे दिलेला आहे 1,05,000. या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असतील तर चौकटीत येणारी संख्या कोणती? आता या संख्येपेक्षा मोठी संख्या पाहिजे आणि या संख्येपेक्षा छोटी संख्या पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर तिथे जे बरोबर उत्तर येईल. आता 99,341 आणि ही जी चौकट असेल ती परत 1,05,000 अशी एक संख्या आहे. ठीक आहे. आता 341 इथे 99 तर कॉमनच आहे सगळीकडे. ठीक आहे. 341 पेक्षा मोठं पाहिजे. आता 134 हे 341 पेक्षा लहान आहेत. परत 341 पेक्षा लहान आहेत. पुन्हा 243 हे 341 पेक्षा लहान आहे. आता 99,443 म्हणजे 443 हे 341 पेक्षा काय आहे? मोठे. म्हणून इथं मिडलला ते येतील. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याकडे जे आहे बरोबर उत्तर असेल. पुढे आहे एक महिला बचत गटाने 68,500 रुपयांच्या ठेवी जमा केला. त्या संख्येचे अक्षरी लेखन पुढील पैकी कोणते नाही असं विचारलेलं आहे. आता 68,500 एवढ्या ठेवी जमा केलेल्या आहेत. त्याचे वचन कोणते नाही. ठीक आहे. आता 68,500 हो 68,500 आपण बोलू शकतो. जर आता इथे 250 असते तर आपण याला सव्वा असं कॅल्क्युलेट केलं असतं. काय? सव्वा म्हटलं असतं. इथे 500 आहे म्हणून याला आपण काय म्हणतोय? साडे म्हणतोय. आणि इथे 750 असते तर याला आपण काय म्हटलं असतं? पावणे. हे असे शब्द जे आहे इथे लावले जातात. 250 असेल तर सव्वा, 500 असेल तर साडे, पुन्हा 750 असेल तर तिथे काय? पावणे असं येईल. ठीक आहे. आता 68,500 असं पण आपण याला लिहू शकतो. पुन्हा 685 शतक आणि 685 दशक. आता 685 शतक असं लिहू शकतो आपण. ठीक आहे. आणि पुढे 685 दशक असं लिहू नाही शकत आपण, कारण दशक म्हटलं तर इथे एकच शून्य यायला पाहिजे 5च्या वरती. आता 685 दशक कसे लिहिणार आहे आपण? याच्यावर एक शून्य द्यायचा. तर 685 दशक. तर हे 685 शतक असेल. तर म्हणून चुकीचा पर्याय काय याच्यामध्ये? 685 दशक. इथे जे आहे आपला हा एक्सरसाइज संपलेला आहे. त्याच्याने जो टॉपिक आहे आपला संख्यांचे वाचन हाही संपलेला इथे. नेक्स्ट टॉपिक जो आहे आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेऊया. तोपर्यंत स्टे ट्यून विथ अस. थँक्यू.